नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। पाचोरा कृषी बाजार समितीचे संचालक डॉक्टर नीलकंठ पाटील यांचे संचालक पद बेकायदेशीरपणे रद्द करण्याचा सभापती व सचिवांचा डाव सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उधळला आहे। विभागीय सहनिबंधक यांनी 13 मार्च 2026 रोजी डॉक्टर नीलकंठ पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांचे कायदेशीररित्या संचालक पद कायम ठेवल्याचा स्पष्ट आदेश दिले आहेत। मात्र तरीही बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी शासकीय आदेशाचं उल्लंघन करून हुकुमशाही करत असल्याचा गंभीर आरोप संचालक डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी केला आहे। तर बघूया डॉक्टर नीलकंठ पाटील काय म्हणाले। नमस्कार, मी डॉक्टर नीलकंठ पाटील, पाचोरा बडगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या नात्याने परिसरातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो की मला जे मागील काळामध्ये बेकायदेशीर अपात्र करण्यात आलं होतं त्या संदर्भात सतीश बापू शिंदे यांनी दाद मागितली होती कोर्टामध्ये। त्याचा आदेश हा 13 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाला होता आणि सहनिबंधक यांनी माझं जे संचालक पद आहे ते बहाल केलं होतं। तरीसुद्धा सभापती आणि सचिव यांनी बेकायदेशीरपणे मला कुठलाही मासिक सभेचा अजेंडा दिला नाही आणि 28 मार्च रोजी जी मासिक सभा झाली त्याला मला त्यांनी बोलवलं नाही। त्याचप्रमाणे आता उद्या दुसरी मासिक सभा होणार आहे, तर 27 मे रोजीची जी मासिक सभा आहे त्याचा मला अजेंडा प्राप्त झाला नव्हता, म्हणून आम्ही परत उपनिबंधक जळगाव यांना पत्रव्यवहार केला आणि उपनिबंधक जळगाव यांनी 22 मे रोजी मार्केट पाचोरा यांना पत्राद्वारे कळवलं की डॉक्टर नीलकंठ पाटील यांना संचालक म्हणून तुम्ही अजेंडा दिला पाहिजे। तरी या दोन्ही आदेशांचं अपमान करून आणि आपला सर्व कायदा हा धाब्यावर बसून सभापती आणि सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा हे कारभार करत आहेत आणि कदाचित त्यांचं जे सत्ता आहे ते अल्पमतात आली का काय अशा शंकेमुळे ते बेकायदेशीर इथं व्यवहार त्यांचा आपल्याला दिसतोय। तरी सर्व शेतकरी बांधव आणि भगिनी यांना मी कळवू इच्छितो की येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही आता उद्या मीटिंगला आम्ही उपस्थिती राहणार आहे। तर अशा पद्धतीने जे बेकायदेशीरपणे सभापती आणि संचालक यांचं हे काम चालू आहे